आंबे बी लागलेले पण खाऊ शकत नाही, कारण की इकडे आपल्या मळ्यात 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 तर गेल्यावर वाटतंय. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं गाडी या ब्लॉग चॅनल. मी शुभम इंगळे, मनपूर्वक स्वागत करीत आहे. तर दुकानावाला आज जरा नवीन मला बसलेले आहेत. आज जरा कपडे टाकाटे घातले तर तुम्ही समजून घ्या. आता कसं 1 वर्ष टेन्शनच घ्यायचं नाही, डेली व्हिडिओ आलाच पाहिजे असं आपलं पक्क ठरलेलं आहे. 1 वर्ष. आज तारीख आहे 6, तर 6 तारखेपासून ठरलंय आपण रोज व्हिडिओ आला पाहिजे. पत्र मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहेत घरी. दुकानावर सकाळून गेलतो, थोडंसं काम केलं दुकानावर, म्हणजे तर मग आता निघूया शेतामध्ये. तर तुम्ही म्हणतात आळंदीमध्ये पुण्यामध्ये शेत कुठे? हो सगळं आहे हो, फक्त जितकं खायला लागतंय माणसाला तितकं ठुलेले, बाकी सगळे ऐकलेले आहेत फलाटे हे काढून. तर चला मग आता आमची आई निघाली गहू कापायला आणि आपण जाऊया व्हिडिओ काढायला. आपण फक्त व्हिडिओ काढू, दुसरं काहीच काम करायचं नाही, विषयच नाही. येताना लय ते आपण मागत चाललो, त्यामुळे पावडर लागलं फुकटचं. तर आता पावडर शिपटून पडले. चला जाऊया शेतामध्ये. गाडी बाहेरच आहे, गाडी मध्ये लावून टाकून म्हणजे ताण नाही सावलीला. आता 50 पेट्रोल टाकले, उन्हात लावलं उडून जायचं पेट्रोल. बाबा ऊन सहन करणं सोपं नाही बाबा. आज तर रुमाल बांधून निघालो आपण शेतामध्ये. आता आई गेली पोडी, कुलूप लावायचं राहिलं होतं, त्यामुळे आपण लावून निघालो. लई नाही टाइम थांबणार, आपण लगेच येणार आहेत वापस. चला जाऊया. आता खरं वाटायला आपल्या गावाकडे गेल्यावर. नारळात झाड आहेत मस्त नंबर आहे. आणि आम्ही जातो आहोत गजऱ्याच्या ढेल्यातून खाली गव्हाच्या ढेल्याकडे. चला मग. एकदम बागायची शेती आहे, बागायची नाही हो, काय म्हणते ते, मळ्यात 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 तर गेल्यावर वाटतंय. भारी वाटतंय. मी वरी, आई खाली गेली तिकडे बघा. येऊ मळ्यामध्ये येऊन बसला आता आम्ही, आणि आईसोबत काम करणारे बाय आले नाहीत. आम्ही लय लवकर आलात. आईच्या घरचं शेत वाटलं आयला आली पडत नाही. तर नारळाचं झाड आहे, नारळ लागलीत त्याला, पडन एखाद्या डोक्यात. इथे एक आंब्याचं झाड दिसलं, त्याला कैऱ्या बी लागलेले, आंबे बी लागलेले, पण खाऊ शकत नाही, कारण की इकडे आपल्या जास्त ओळखी नाही. तोडायला जाताना तर रटे खातात. हे आहे इळा, इळा तर लय चालू बघा, जात आहे. ऊन पडलंय इकडे, जरा हिरवा गाजरा आहे म्हणून बरं वाटतंय. झाड झुडपं असले गार. कापाय सुरुवात केलेली आहे ना गव्हाला, कर कर कापून घेणार आता, विषयच नाही. तर बघत राहा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत.
आपली काय सेन शक्ती नाही रे व्हायचं थांबण्याची उन्हात. कसा दिवस निघायचा काय माहिती. चला जाऊया. यायला भलते थोड्याच्या घरी जाऊ दे आधी. लय ताण लागली तुला. लयच भारी वाटली निघली मला. कारण की इथं आंब्याचे झाड कसले काळा दिसत असेल मी तुम्हाला. हायच काळा दिसत असेल. वाव इकडं सगळे काम होते बघा मित्रांनो. सगळे पिकं घेतले जाते सगळे काम. तसं म्हणून घेऊ नका. पुणे म्हणजे पुणच नाही. ब्रँड पहिल्यांदा बी आहे शेतकरी. चला आता घरी निघालो आपण. हे गाव गोळा करण्याचं काही सोपं काम नाही भाऊ. ठुशाला टोच द्या अंगाला. त्यामुळे आपण करी नाही. आपण बी केला असतो. अवघडे चपाती खाताना बरं वाटते. ठुशा टोचायला तर नाही वाटायले. त्यामुळं नीट राहायचं असतो. पुढे झाले आता गोळा करणं. संध्याकाळच्या वाजलेत 6:01. चला मग आपली चार्जिंग संपत आलेली आहे. त्यामुळे चला आपण घराच्या मार्गाला लागलो खड्या. तर भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. असाच इंटरेस्टिंग आणि शेतामधला भेटूया लवकरच. लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. भेटूया. बाय बाय. हॅपी जर्नी.